मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये गारगोटी कोल्हापूर रोडवर 14,000 रुपये सापडले होते राजन राजेंद्र ढवण यांना आणि त्यांनी ते सुखरूपपणे ज्यांचे पैसे होते त्यांच्या हाती स्वाधीन केले। मित्रांनो, आजचा व्हिडिओ असा होणार आहे, जे आपले मित्र आहेत त्याचे पैसे पडलेले होतात नामदेव सुतार यांचं। गेले 8-10 दिवस झाले पैसे पडलेले होतात। तो माझ्याकडे आला आणि त्याने म्हटला असं असं सचिन पैसे पडल्यात, काय करायचं। मेन रोडला पडलं होतं, 14,000 रुपये होते। मग ते आता इथे ज्यांना मिळालेले आहेत त्यांच्याकडे आपण निघालोय। नामदेव, ये 1-2 मिनिटं सांग कसं कसं कुठं कुठं पैसे पडलेले आहेत। आहे आपला मित्र नामदेव बोलतो माझं नाव आहे। हा, मी दरवाजा आणण्यासाठी तिथ्यावर निघालतो हा, आणि मोबाईलच्या खिशात पैसे होते माझ्या बापाची नोटा होत्या। टोटल किती होतं तुझं? 14,000 रुपये। 14,000 रुपये होते। हा, 14,000 रुपये। आणि मोबाईल आला म्हणून मी खिशातनं मोबाईल काढायला गेलो आणि गट्टा तसाच बाहेर पडून गेला। तुम्हाला काय वाटलं ते बाबा काय किरकोळ काहीतरी असेल, पडला असेल म्हटलं ते द्या नाही। दुकानात गेल्यावर माझ्या लक्षात आलं पैसे माझे पडल्यात। मग मी 2-3 वेळा अर्जाने मारले इकडे तिकडे, मग पैसे उडकण्यासाठी। बरं, मग सापडलं का? नाही सापडायला। मग गावात आल्यावर लोक तिकडे मला काय म्हणाले, मित्र आमचे, पेट्रोल पंपा बोर्ड लाव म्हणाले, डिजिटल करून लावला। मग अजून पण आता डिजिटल आहे तिथे? आहे। ठीक आहे। हा, मग आता किती दिवस झाले पडून पैसे? शनिवारी पडलेले। शनिवारी 19/4/2025 हा, त्या रोजी पडलेले 3:30 वाजता दुपारी 3:30 वाजता। ठीक आहे। बोर्ड लावल्यानंतर किती दिवसांनी मिळाले पैसे? बोर्ड लावल्यानंतर 8 दिवसांनी मला आता या सांगितलं तिने? आता या सांगितलं। ते काय म्हणते पैसे मिळाले आहेत। मग तुम्हाला फोन आला? ते मला नाही, त्यांचा फोन आला का तुम्हाला? मला काय म्हणाले, पैसे तुमच्याकडे हरवले का काय? मी म्हणलं होय हरवले, 14,000 रुपये आहेत। नोटा कसल्या आहेत म्हणाले? तर म्हणले पप्पाचे नोटा आहे सगळ्या। ओळख करून दाखवली? होय, दाखवली। मग ते कोणत्या गावचे आहेत? ते बिद्री मधले आहेत। पोलीस पाटील म्हणून आहे, त्यांच्या मुलग्याला गावलेले पैसे। ओके, फोन ये करा त्यांचा झाला। हा, आता त्यांनी यायला सांगितलं आपल्याला। म्हणजे मित्रांनो, अजून पण प्रामाणिकपणा शिल्लक आहे। आता आपण निघालोय बिद्री येथे, ज्यांना पैसे सापडले तिथे। चला तर तिथं घेऊया पैसे यांचे 14,000 रुपये। खूप खूप धन्यवाद त्याचं पण, कारण इतकं टेन्शन मध्ये होता। आपली यात्रा व्हायच्या आधी पैसे पडलेलं होतं इतकं, म्हणजे माझ्याकडे 2-3 वेळा आला, असं असं झालंय सचिन, काय करायचं। तरी जण मी 100% काय म्हणलो, बोर्ड लावल्यानंतर जो प्रामाणिक आहे तो 100% तुला पैसे आणून देणार, 100% तुला फोन करणार। आणि असं झालं, नामदेवचे पैसे मिळालेले आहेत। चला आता आपण निघालोय बिद्री येते। चला तर मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू राहा। काढ हे पहा मित्रांनो, हे असा बोर्ड लावलेले आहेत, कासारवाडा बिद्री रोड दरम्यान 14,000 रुपये हरवले आहेत, कृपया सापडल्यास देणाऱ्यास योग्य बक्षीस दिले जाईल, असं बोर्ड ठिकठिकाणी लावलेलं होतं नामदेव सुतार यांनी। काढतोय आता, कशाला येतात। आता यांचे पैसे सापडलेले आहेत आणि आपण हा बोर्ड काढत आहोत। त्यांचं घर कोणीकडे आहे? आता तिकडे आहे का? चला आता त्यांच्या घरी जाऊया आपण पैसे आणण्यासाठी। मित्रांनो, नामदेवचे पैसे गावलेत, सापडलेत आपल्याला आणि आपण त्यांच्या घरी आलोय। नमस्कार, नाव सांगा तुमचं? राजन रमेश ढवण। तुम्हाला कसं काय सापडलेत? मी कोल्हापूरमधून येत होतो, तुरुंबपाटी आल्यावर तिथं वाटत बघितले तर पैसे हरवलेले, म्हणजे पडलेले सापडले। तिथून मी पैसे घेतले आणि घरी आलो। घरी आल्यानंतर चौकशी केली तर काय कोणाचे नव्हते, म्हणजे पैसे असं चौकशी केल्या कुठे दिसले नाहीत, म्हणजे कोणाच्या निदर्शनास आले नाहीत कोणाचे। बरोबर। पण बिद्री फॅक्टरीवर एक डिझेल लावलेला होता, त्या डिझेलच्या मार्फत मला कळाले की नामदेव सुतारांचे पैसे आहेत। ते पैसे मी त्यांना कॉल करून परत करण्याचा प्रयत्न। मित्रांनो, या दादांना नामदेवचे पैसे सापडले 14,000 आणि ते त्यांच्या हाती सुखरूपपणे देत आहेत। यांनी प्रामाणिकपणे नामदेवला पैसे दिलेले बघा, पाहू शकताय। खूप खूप धन्यवाद दादा तुमचं। तू काय बोलू शकतोस काय? 4 दिवस झाले तू टेन्शनमध्ये होतात, पैसे सापडतील किंवा नाही सापडतील। मला पण म्हणत होता सचिन असं असं झाले, पैसे 14,000 गेलेले आहेत। व्यवसाय हा हॉटेलचा व्यवसाय होता,
4-5 दिवस मिळवलेलं सगळं पैसे गेलं म्हटला. ठीक आहे म्हटलो मी, याला काय म्हटलो डिजिटल लावलास ना, ठीक आहे. आपल्या इथं जर सापडले 100% देणार, प्रामाणिकपणे आपल्या इथले जे लोक आहेत ते देणार तुला. ते खूप प्रामाणिकपणे तुम्ही दिलेलं आहे. खूप खूप धन्यवाद तुमचं. धन्यवाद द्या दादा, खूप खूप धन्यवाद दादा. ओके. असं मित्रांनो, आताच आपण नामदेवचं पैसे पडलेले 14,000 रुपये ते त्यांना परत दिलेलं आहे. राजेंद्र ढवण यांना सापडलं होतं. त्यांनी फोन करून बोलवून घेतला आम्हाला आणि पैसे सुखरूपपणे नामदेवच्या हातात दिलेले आहेत. नामदेवला पण बरं वाटलं, कारण काय सांगतो तुम्हाला, 8-10 दिवस झालं पैसे पडलेले, ते टेन्शनमध्ये होता आणि त्यांनी ओळख पटवून पैसे आमच्या स्वाधीन केलेले आहेत. त्यांचं पण खूप खूप धन्यवाद, कारण प्रामाणिकपणे त्यांनी पैसे नामदेवला दिलेले आहेत. नामदेव, काय म्हणशील तू? त्यांनी पैसे दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि तुला विश्वास होता का बाबा खरंच आपल्याला पैसे कोण देतील का असं? विश्वास तर होताच, हां पण मिळणार याची गॅरंटी नव्हती मला. हां, मिळणाऱ्याची गॅरंटी नव्हती. म्हणजे काय झालं, कोल्हापूर गारगोटी रोडवर हे पैसे पडलेलं होतं. कोणत्या ठिकाणी पडलेलं? लक्ष्मी मंगल कार्यालय ते कासारवाडा इथे पडलेलं होतं. मेन रोड असल्यामुळं शक्यता कमी होती पैसे सापडणार असं. तरुजान काय म्हणला, बोर्ड एक लावूया आपण, 1-2 ठिकाणी बोर्ड लावूया. आणि बोर्ड लावल्यानंतर एक पेट्रोल पंपाजवळ, आपलं बिद्रीच्या पेट्रोल पंपाजवळ एक बोर्ड, त्यानंतर तळाशी पाटीवर एक बोर्ड, असं 2 बोर्ड लावलेले आहेत. पैसे पडलेले आहेत असं जर कोणाला मिळालेत तर त्यांनी या नंबरवर कॉल करायला सांगितलं होतं. आणि त्यांनी तो बोर्ड वाचला आणि यांना फोन केला, असं तुमचं काम आहे तुमच्याकडं, तुम्ही जरा येऊ शकताय काय? त्यांनी सांगाय नाही तुमचं पैसे पडल्यात काय, काम आहे म्हणलेत. म्हणून हे गेलते ते बिद्रीला आणि तिथं सांगितलं, ओळख पटवून दिली, तुमचं असं पैसे पडलेलं आहेत का? मग यांनी सांगितलं माझ्या 500-500च्या नोटा होत्यात, बरोबर ओळख पटवून पैसे आम्हाला दिलेले आहेत. खरंच मित्रांनो, प्रामाणिकपणा या जगात शिल्लक आहे आणि बाळूमामाच्या कृपेने नामदेवचे पैसे मिळाले. खूप खूप धन्यवाद. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद, आभार आहे.